नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या महापौर पदासाठीची आरक्षण सोडत आज जाहीर झाली. त्यानुसार 17 महानगरपालिकांमध्ये महापौर पद अनारक्षित राहील. यापैकी मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, मीरा भाईंदर, मालेगाव, नांदेड वाघाळा आणि धुळ्याचं महापौरपद महिलांसाठी राखीव, तर छत्रपती संभाजीनगर, पिंपरी चिंचवड, सांगली, मिरज, कुपवाड, परभणी, अमरावती, सोलापूर, वसई विरार आणि भिवंडी निजामपूरचं महापौरपद खुलं आहे. पनवेल, इचलकरंजी, कोल्हापूर आणि उल्हासनगर नागरिकांचा मागास प्रवर्ग, जळगाव, चंद्रपूर, अहिल्यानगर आणि अकोला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ठाणे अनुसूचित जाती, जालना आणि लातूर अनुसूचित महिला, तर कल्याण डोंबिवलीचं महापौरपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे. जम्मू काश्मीर इथल्या डोडा जिल्ह्यात लष्कराचं एक वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात 10 सैनिकांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. जखमींना योग्य ते उपचार तातडीनं मिळावेत अशा सूचना आपण दिल्या असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. पी.व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन या दोघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. लक्ष्य सेननं पुरुष एकेरीत हाँगकाँग चीनच्या जेसन गुनावान याला 21-10, 21-11 असं नमवलं, तर महिला एकेरीत सिंधूनं डेन्मार्कच्या होजमार्क कजेर फेल्डचा 21-19, 21-18 असा पराभव केला. जागतिक कीर्तीचे ढोलकीवादक राजाराम भाऊ जामसंडेकर यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 74 वर्षांचे होते. उस्ताद जाकीर हुसेन, पंडित भवानी शंकर यासारख्या कलाकारांसोबत जुगलबंदी वादन करणाऱ्या राजाभाऊंनी हिंदी, मराठी सिनेसृष्टीतल्या अनेक संगीतकारांसोबतही काम केलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.